आजपर्यंत 4 ते 5 तासाच्या वर समर्थाला सोडून न राहणारी मी 8 दिवस कशी राहणार आहे माहिती नाही. तरी पण मी खूप मोठा डिसिजन घेतला होता समर्थाला तिच्या मामाच्या घरी ठेवण्याचा. तर आज आम्ही तिलाच तिकडे सोडवायला चाललो होतो. जाताना इतकी जास्त मला चिपकत होती, नकळत तिलाही कुठेतरी कळालं होतं की आई मला सोडून जाणार आहे. इतकी जास्त इमोशनल वाटत होतं ना की बस. पण तरी पण आम्हाला मामाचं घर इतकं जास्त आवडतं ना की तिथे आई नसली तरी चालतं. म्हणून जाताना तिला बाय बाय करत होते, पण माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हती. त्याच्यानंतर आमचं काही काम होतं त्याच्यामुळे नगरला गेलो होतो. सगळ्यात पहिले तर गेलो होतो कापड बाजारामध्ये. मला थोडीशी शॉपिंग करायची होती आणि मी यांच्याकडून आधीच प्रॉमिस करून घेतलं होतं की मला जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळ शॉपिंग करू द्यायची. मग काय मस्त निवांत अशी शॉपिंग केली. त्याच्यानंतर मग समर्थाला आणलं नव्हतं आणि तिथे ठेवणार आहे म्हणून तर मला खूपच जास्त इमोशनल फील होतं. म्हणून तिच्यासाठी भरपूर अशा टॉईज घेतल्या. त्याच्यानंतर तिच्यासाठी संक्रांतीला ब्लॅक ड्रेस घ्यायचा होता, तोही घेऊन टाकला. त्यानंतर आज मला कळालं होतं की आयफोन वापरायचा म्हणजे त्याचे पण फार नखरे असतात. मग काय त्याच्यावर जरासा खर्च केला, पेटपूजा केली आणि त्याच्यानंतर ज्या कामासाठी आलो होतो ते म्हणजे गाडीची नंबर प्लेट बसवायला, ती बसवून घेतली. त्याच्यानंतर गेलो होतो थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग करायला डीमार्टला आणि आज संडे होता म्हणून भरपूर अशी गर्दी होती तिथे. पण त्याच्यानंतर येताना मग ना मला नर्सरीमधून काही ट्रीज वगैरे घ्यायचे होते, ते घ्यायला गेले. मस्त असे झाडं घेतले. खूप दिवसापासून झाडं घ्यायचे होते. फायनली आज मुहूर्त निघाला. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर